कल्याण डोंबिवलीला लागलेला विकासाचा ग्रहण दूर करायचा असल्यास भाजपचा महापौर येणं गरजेचं, जोमानं कामाला लागा. मनपा निवडणुका स्वबळावर लढवण्याचे रवींद्र चव्हाणांचे संकेत. मेघदूत बंगल्यामधील गृहप्रवेशाच्या वेळेला शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर. याच बंगल्यात मंत्री शंभूराज देसाईंचा जन्म झाला. 55 वर्षांनंतर शंभूराज देसाई गृहप्रवेशाच्या वेळेला भावूक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घराला बॉम्ब न उडवण्याची धमकी. पोलिसांकडून धमकीचा कॉल करणाऱ्याला अटक. नागपूरच्या प्रतापनगर पोलिसात गुन्हा दाखल. पुण्यातील कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाल्याचा महिलांचा आरोप. गृहमंत्र्यांनी घटनेची गांभीर्यानं नोंद घ्यावी, सुळेंची मागणी. तर आरोप खोटे आणि तथ्यहीन, कोथरूड पोलिसांची माहिती. सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी किती मागा, लगेच मंजूर करतो. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचं विधान. सरकारचा पैसा कोणाच्या घरचा नाही. कशी उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कुणाला नाही. रोहित पवारांची टीका. तर सरकारचा पैसा आहे, लुटा म्हणणं बेतालपणा. सुषमा अंधारेंचा निशाणा. भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा. भारतीयांनी घाम गाळून बनवलेल्या वस्तूच खरेदी करा. ट्रम्प यांनी 20% टॅरिफ लावल्यानंतर मोदींचं वाराणसीमधल्या कार्यक्रमात विधान. भाजप 2 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा हर मन तिरंगा अभियान राबवणार. प्रत्येक नागरिकानं घरावर तिरंगा फडकवावा. अभियानामध्ये उत्साहानं सहभागी व्हा. रवींद्र चव्हाणांचं आवाहन. मुंबईत आज 3 मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक असणार. उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यात कारचा अपघात. 11 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये जोरदार पाऊस. 10,000 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. 5 लाख नागरिकांना फटका. रस्त्यातील गाड्या, घरातील साहित्य पाण्यामध्ये बुडालं. रशियाच्या कामसटकामधील भूकंपानंतर 600 वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक. रशियातील भूकंपामुळे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज.